नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? नक्कीच मजेत असाल. तर इलेक्शन चालू आहे आणि माझी पण ड्युटी लागली आहे. माझी ड्युटी खोपोलीलाच आहे. 2 ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तुम्ही पाठच्या. तर आज आणि उद्या म्हणजे 19-20 उद्या वोटिंग आहे आणि आज 19 तारीख आहे. तर आज भूत येतात. मला पण भूत लागला आहे. भूत म्हणजे मशीन आपली वोटिंगची. तर ती घ्यायला आम्हाला कर्जतला जायचं आहे. मेन जणांना दिलेत भूत आणि बाकीचे जण हेल्पला आहेत. तर आता आपण पहिले खोपोली पोलीस स्टेशनला आम्हाला बोलवले. तिकडनं आम्हाला कर्जतला नेणार आहेत. तिकडनं भूत घेऊन आपापल्या शाळेवर जायचं आहे. तर माझी शाळा लागली खोपोलीमध्येच आहे, ठाकूरवाडी म्हणून. मी तुम्हाला दाखवेलच. तर आता जाऊयात. आणि 7:30ची रिपोर्टिंग आहे. आता तसे 6:15 आलेत. अंधार पण आहे पूर्ण, फुल अंधारमध्ये थोडंफार उजेड होत चालला आहे. आणि आता मला एवढं शूट करायची परमिशन नाही आहे. म्हणजे जेव्हा ड्युटीवर असेल तेव्हा, फक्त जेव्हा ब्रेक वगैरे भेटेल तेव्हा मी सांगेलच काय कसं काय होतं. तर आता आपण पहिले निघूयात, कारण का 6:15 झाले. 6:30ला खोपोली पोलीस स्टेशनला जायचं आहे. 15 मिनटात पोचायचं आहे. उशीर पण झाला. तर आपण आता निघूयात. कुठे चाललं आहे? चाललो आता पेटी उचलायला. काय राव, सकाळ झोपमोड आणि घ्या इलेक्शनच्या पेट्या. निवडून येणार कोण ना आम्ही करणार काय. तर आम्ही आता खोपोली पोलीस स्टेशनला आलो आहे आणि आम्हाला इकडून पेट्या घ्यायला जायचं आहे कर्जतला. पण भावासोबत या यूट्यूब चॅनलवरती नक्की आमच्या दोघांचं काहीतरी योगदान आहे वाटतं. स्क्वॉड दुसरा पण ड्युट्याला सोबत लागतोय. नक्कीच काहीतरी सर दडून ये वाटतं यामध्ये. पथक एक आहे आमचा म्हणून. हो, चौक पथकामध्ये पंकज देशमुखच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच फेमस करायचा. जो तेच बोलतोय तू. तर आम्ही आता दुसरी स्क्रिप्ट तू दिलीच नाही ना मला लिहून, विसरलास तू. आम्ही आता कर्जत पोलीस स्टेशनला पोहोचले. प्रथमेश इकडे आहे आणि बाकीचे पलटण इकडे आहे. इकडून आम्हाला आता पेट्या वगैरे घेऊन, पेट्या तर दाखवू नाही शकत मी, पेट्या वगैरे घेऊन आमच्या आपल्या सेक्टरमध्ये म्हणजे सेंटरमध्ये जायचं आहे. आणि आता काय माहिती, इथं मला वाटते संध्याकाळचे 7 वाजतील, कारण का इकडे वेळच तेवढा आहे. बघू शकता नको. हे खंडाळा PTSच्या सगळ्या नवीन भरती झालेले कॉप्स आणि हा आमचा फेमस यूट्यूबर पंकज. कसं वाटतं तुला पंकज, इलेक्शन ड्युटीबद्दल तुझं काय म्हणणं असेल? पहिलं इलेक्शन ड्युटी आहे. थोडी भीती वाटते मला, पण काय बी झालं तिथं आमच्यावर जिम्मेदारी पडेल. आणि बूथ दिलंय त्याबद्दल काय सांगशील तू? आम्हाला भूत असं वाटतं भूत. आम्ही आता निघालोय. आमच्या इथे झोन आहे. काय म्हणता, कुठे भूत लागले का? हा, एरिया कुठला आहे? तर आम्हाला इथे आमचे नंबर बघायचे आहेत पहिले आणि त्या झोन क्रमांकामध्ये जाऊन बसायचे.
याची माहिती करून घ्या. त्याप्रमाणे संबंधित टेबलवर जाऊन आपली अजेंडा नोंदवा, आपले आदेश प्राप्त करून घ्या आणि तदनंतर खुर्चीवर येऊन बसायचं आहे. तर आम्हाला इथे ना नाश्ता दिलाय, पोहे खाऊन झाले का? हो साहेब आहे प्रथमेश इकडे आलोय. फोनवर ठेव ना, फोन ठेव, खा पहिले. परत कांदा पोहे घेते. कांदा पोहे दिवस काढावं लागते मला असं वाटतं. याने तुम्हाला सांगू का, याने ना खोपोलीला घाललाय म्हणजे इथं दुसऱ्यांदा पोहे घेतले. असं छान आहे. आता आपण पण जेऊयात, सॉरी नाश्ता करूयात आणि खाऊयात. तिकडनं निघालोय आणि ते आम्हाला बस वाटप केले. प्रत्येक झोनची वेगवेगळी बस आहेत. आता माझी बस त्या साईडला आहे एकदम, आणि आता इकडून आम्हाला शाळेत जायचं आहे. आता आमची ही बस आम्हाला शाळेतच सोडेल. सो आम्ही आता इथून निघालो. ही बस आहे आमची मॅडम वगैरे सगळं. सो मी आता माझ्या मतदारसंघ केंद्रावर पोचलो आहे आणि मला एक बालवाडी शाळा आहे. ही शाळा आहे ती वरती खाली आहे. आणि माझ्यासोबत रायगडचे सर आहेत आणि 2 खोल्या आहेत. इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे. 2 भूत आहेत माझ्यासोबत. मला एक भूत आहे, सरांना एक भूत आहे. भूत म्हणतात त्यांना, मशीनला भूत म्हणतात. तर मला काही जास्त दाखवता येणार नाही कारण का अलाव नाही आहे काहीच दाखवणं. फक्त मला जेव्हा ब्रेक भेटेल तेव्हा मी मध्ये मध्ये दाखवत राहील. तर आता हे सगळं करतायत. तर आता हे सगळे अरेंजमेंट करतायत आतमधली, आणि आपल्याला काही काम नसतं. आपल्याला फक्त बाहेर राहायचं असतं, बाहेर बसायचं असतं. रूमच्या आतमध्ये अलाव नसतं आपल्याला. तर आता बघूयात, आता थोड्या वेळाने जेवण येईल, जेवूयात. दाखवतो मी तुम्हाला नंतर.